निळशार दिसत असलेलं पाणी. मंडळी, आजची गोष्ट होती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वसलेल्या एका सुंदर डॅमचे. जर ह्या डॅमचा विचार केला तर ह्या डॅमचं नाव आहे ते म्हणजे पिंपळगाव जोगा डॅम. आणि मंडळी, जर वरतून बघितलं तर हा डॅम आपल्याला यल आकारामध्ये कुठेतरी दिसतोय. त्यासोबत मंडळी, ह्या डॅम बद्दल तर आपण बोलणार आहे, पण नेमकं ह्या डॅमला यायचं कसं आणि आपण ह्या डॅमला आलो कसं हे तर आपण पाहणारच आहोत. पण आपल्या कावळ्यांनी जी काय आपल्याला चलचित्र दाखवली ती एकदम भुरळ घालणारी होती. त्यासोबत मंडळी, चला तर व्हिडिओला स्टार्ट करू. त्यासोबत एकदम घट्ट खुर्चीवर बसा आणि व्हिडिओ पाहायला स्टार्ट करा. आपण तर पहिलं निघालो ते म्हणजे आपल्या आळेफाट्यावरून. आळेफाट्यावर आपल्यासोबत होता तो म्हणजे शुभम दादा, अमित आणि रवी दादा. आपल्यासोबत आहे आज आपल्या जानू सोबत आम्हाला घेणं गरजेचंच आहे. आम्ही ती जर्नी स्टार्ट केली, ती येऊन टेकली थेट पेट्रोल पंपापाशी. पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल पंपाचे भारी भारीतले थोडेफार शॉट घेतले. ते झाल्यानंतर आपण थेट येऊन पोहोचतोय जिकडं आपल्याला जायचं होतं त्या रस्त्याला. तर तुम्ही पाहू शकता आपली गाडीवरती चालता किती केस उडतायत. तर लवकरच आपण आपल्या स्टाईलमध्ये लवकरच एक भारीतला लुक घेऊन येणार आहे. मी तर एक्सायटेड आहेच आहे, तुम्ही पण कदाचित असाल. सो पाहायला विसरू नका आणि तुम्ही थांबा, लगेच जायची गरज नाही. अजून आपल्याला लय एक्सप्लोर करायचं पुढे जाऊन. भारी भारीतलं पाहणार आहे आपण. सो लेट्स गो 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 यो यो. जाता जाता आपल्याला पहिलं जे गावाचं नाव लागते ते म्हणजे पिंपळगाव जोगा. मंडळी, ह्या पिंपळगाव जोगामध्ये आपण शिरतोय आणि थोडासा फन टाइम घेतोय. हे पाडशाल उडा रे, घाबरा आम्हाला उडत आहे. नेमकं पिंपळगाव जोगा गावामध्ये काय काय चालतंय हे थोडंसं डीपली शूट करतोय. काय आणि मंदिर कसं शकते. मगाचपासून आपण ज्याची वाट बघत होतो तो क्षण आता काही सेकंदावरती येऊन पोहोचलेला आहे आणि तो क्षण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या सोबत आहे हे 3 माणसं. मोठी माणसं आहे, छोटी नाही ती. सो आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे त्याच वेळ आलेली आहे. सर्व क्लिपा टाका म्हणावं, सर्व क्लिपा असं टाका. टरबूज टरबूज टरबूज. दादाच्या दोन्ही पायांमधून बाहेर आल्या. कॉन्टेंट भेटला, कॉन्टेंट. इसको बोलते हैं दादानी घरी लावायला झाड. आपला खंड्या आकाशात जातोय आणि भाई बिलकुल ऐकतच नाहीये. मंडळी, आकाशात गेल्यानंतर पिंपळगाव जोगा डॅम असला भारी दिसतोय ना की बाई काय बोलत मी. मंडळी, पण आपला खंड्या इथपर्यंत थांबत नाही हा. आपला खंड्या डेअरिंग करून आणि मी स्वतः डेअरिंग करून डायरेक्ट या धरणाच्या बिचकाळ्यातून आपण कुठेतरी ह्या बॅकवॉटरकडे जातोय. मंडळी, हा सीन होत असताना ना काळीज हे धगधग करीत होतं, कारण की बाई विषयच खोल होता नाही का.
तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मंडळी. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत. ज्या टायमाला तुम्ही मला सबस्क्राईब करणार आहे ना त्या टायमाला अजून भारीतले व्हिडिओ येणार आहे. आणि मी अजून काय नाही बोलत, चला भेटू, आनंद घ्या, लाईव्ह जगा, चला.